नाश्त्यासाठी रोज काय बनवायचं हा सगळ्याच गृहिणींना पडलेला नेहमीचा प्रश्न आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक नाही दोन नाही तर चार चार नाश्त्याच्या मस्त रेसिपीज दाखवणार आहे। चला तर बनवायला सुरुवात करूया। बनवूया पहिली रेसिपी। तर यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला मी। आता यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची घालते मी इथे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला। अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलं। अर्धा चमचा मीठ घातले मी इथे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी हे सगळं एकजीव करून घेतलं। आता थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे। थोडंसं सैलसर आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता हे असं याचं पीठ मी मळलं आहे। अगदी लूज आहे पीठ। तर आता या पिठातला एक गोळा घ्यायचा आहे। हे आत्ता तुम्हाला ओलसर वाटत असेल पण थोड्या वेळाने हे यापेक्षा थोडंसं घट्ट होईल। तर इथे पहा हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। व्यवस्थित तुम्हाला याचा गोळा करता येतो आहे। तर आता इथे मी पोळपाटावर एक ओलं कापड पसरवून घेतलं आहे। यावरती थालीपीठाप्रमाणे थापून घ्यायचं आहे। खूपच मस्त अशी रेसिपी आहे। सगळं साहित्य घरी असेल असंच आहे यामध्ये आणि चवीला तर ही रेसिपी खूपच मस्त लागते। तुम्ही नाश्त्यासाठी अगदी झटपट हे बनवू शकता। तर आता इथे मी तवा गरम करत ठेवला। यावरती मी साधारण 1 चमचा इतकं तेल घातलं आहे। आता यावरती हे थालीपीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये तेल सोडण्यासाठी असे मी छिद्र करते आहे। यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे। एका बाजूने भाजून झाल्यानंतर हे थालीपीठ उलटून घ्यायचं आहे। याला तुम्ही तांदळाच्या पिठाचं थालीपीठसुद्धा म्हणू शकता। तर असं हे दोन्ही बाजूने मी तेल घालून भाजून घेतलं आहे। तुम्ही तूप बटर घालून भाजून घेऊ शकता। अगदी मस्त खरपूस होतं हे आणि चवीला तर खूप छान लागतं। मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील असं हे थालीपीठ आहे। रंग पाहू शकता किती मस्त आला आहे। तर इथे मी हे टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व केलं आहे। टोमॅटो केचपबरोबर सुद्धा हे तुम्ही सर्व करू शकता। तर ही होती आजची आपली झटपट होणारी नाश्त्याची चवदार अशी रेसिपी। चला तर आता बनवूया दुसरी रेसिपी। इथे आता 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालून हे पोहे 2 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि असेच पोहे 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे अगदी सॉफ्ट होतील। तर 5 मिनटानंतर हे पोहे अगदी सॉफ्ट झालेत पाहू शकता। तर आता हे हाताने असे कुस्करून घ्यायचे। यानंतर इथे मी थोडंसं पाणी घातलं म्हणजे हे अगदी असे सॉफ्ट होतील आणि हाताने असे मळून घ्यायचे। आता इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। याबरोबरच तुम्ही इथे किसलेला गाजर बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता। आता यामध्ये बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालते आहे। यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। आता इथे मी 2 चमचे
बेसन घालते. तर बेसनामुळे पोह्यांना बाइंडिंग यायला मदत होईल. आणि यानंतर इथे 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं जर पीठ नसेल तर तुम्ही 2 चमचे बारीक रवासुद्धा यामध्ये घालू शकता. तर हे मिक्स करून घेऊया आता आणि पाणी घालून हे असं पीठ थोडंसं सैलसर तयार करून घ्यायचे. पाहू शकता असं पीठ आपल्याला हवं आहे. आता इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे. यावरती थोडंसं तेल घातलं आहे, साधारण 2 चमचे इतकं तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर अशी याचे छोटे छोटे पॅनकेक किंवा तुम्ही पोह्यांचा उत्तप्पासुद्धा याला म्हणू शकता, हे घालून घ्यायचं आहे. आणि एका बाजूने भाजल्यानंतर मी उलटून घेतलं आणि दोन्ही बाजूने असं खरपूस मी हे तयार करून घेतलं आहे, भाजून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी झटपट हे पोह्यांचा उत्तप्पा तयार झाला. तिसरी रेसिपी, तर यासाठी इथे 1 कप पोहे मी स्वच्छ धुवून घेतले. यानंतर असे चाळणीमध्ये मी पसरवून ठेवलेत, म्हणजे ते सॉफ्ट होतील आणि त्यातलं पाणीसुद्धा निघून जाईल. आता एक वाटण तयार करून घेऊया. यासाठी 1 कांदा घेतला आहे मी, मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. यानंतर 1 कच्चा बटाटा सोलून तोसुद्धा यामध्ये घातला आहे. यानंतर यामध्ये थोडंसं आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आणि आता पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया. जे पोहे आपण भिजवून बाजूला ठेवले होते ते एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेत. हे हाताने असे मॅश करून घ्यायचे. आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली आहे ती यामध्ये घालायची आहे. यानंतर यामध्ये पाव कप बेसन घालायचे. यानंतर इथे मी अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले. आता यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर यापेक्षा यामध्ये जास्त काही घालायचं नाही आहे, कारण आपण पेस्टमध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या घातल्यात. इथे मी हळद घातली पाव चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातले. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी गव्हाचं पीठ घालते. तर 1 कप गव्हाचं पीठ मी घेतलं आहे. थोडं थोडं घालत जायचं आहे. 1 कप घातल्यानंतरसुद्धा हे सैल होतं, तर मी आणखी पाव कप पीठ घातलं आणि हे पीठ असं मळून घेतलं. तर मी याच्यामध्ये पाणी अजिबात घातलं नाही. आपण जी पेस्ट बनवली होती त्या पेस्टमध्येच हे पीठ मळून घेतलं आहे. आता याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि याचा पराठा लाटायचा आहे. आता याचा चपातीपेक्षा थोडासा जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि आता याला राऊंड शेप यावा यासाठी एखाद्या प्लेटने किंवा झाकणाने हा पराठा असा कट करून घ्यायचा आहे. तर खूपच झटपट हा पराठा तयार होतो. यासाठी तुम्हाला बटाटा उकडून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. कच्चा बटाटाच आपण यामध्ये वापरला आहे आणि दिसायला हा पराठा खूप छान दिसतो, तेवढाच चवीला सुद्धा मस्त लागतो. तर तुम्ही याच पिठाच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला तेल चालत असेल तर तुम्ही याच पिठापासून पुऱ्या बनवा, त्यासुद्धा चवीला खूप मस्त लागतात. आता हा पराठा आपण भाजून घेऊया. तर तवा मी गरम करून घेतला, यावरती पराठा घातला आहे. तर सुरुवातीला तेल तूप काहीही घालायचं नाही आहे, पराठा असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता एका बाजूने भाजून झाल्यानंतर पराठा मी उलटून घेतला आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर इथे पहा दोन्ही बाजूने हा पराठा मस्त भाजून झाला आहे. आता यावरती थोडंसं आपण तेल घालूया. तर इथे मी तेल घातलं आहे. तेल घालून हा पराठा आता दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप किंवा बटरसुद्धा इथे घालू शकता. तर अगदी खरपूस असा हा पराठा तयार होतो. तर हा पराठा मी इथे काढून घेतला. तर ही होती आपली तिसरी रेसिपी. आता बनवूया आपली चौथी आणि शेवटची रेसिपी. तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे. हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे. रवा बारीक करून घेतला आहे. आता हा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे.
यानंतर यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचे. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. आता इथे मी 1 कप दही घालते यामध्ये आणि त्याच दह्याच्या कपाने इथे मी सुरुवातीला 1 कप पाणी घातलं आहे. तर हे मिक्स करून घेऊया. सुरुवातीला अर्धा कप आणि पुन्हा अर्धा कप असं पूर्ण 1 कप पाणी इथे मी घातलं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेतल्या. आता इथे मी आणखी अर्धा कप पाणी घातलं आणि हे पहा असं नेहमीच्या डोसा बॅटरप्रमाणे याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. आणि आता हे 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यातला जो रवा आहे तो छान फुलेल. 10 मिनटानंतर हे पहा अगदी परफेक्ट झालं आहे डोसा बनवण्यासाठी. तर याचा आज आपण इन्स्टंट डोसा बनवणार आहोत. हे मला थोडंसं घट्ट वाटतं आहे, तर इथे मी आणखी 2 चमचे इतकं पाणी घातलं. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊया. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल. आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा गरम करायला ठेवला गॅसवरती. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपर मी नेहमी पुसून घेतलं. आता डोसा असा पसरवून घ्यायचा अगदी हलक्या हाताने. हा डोसा तुम्हाला सहज बनवता येईल. अगदी पहिल्या वेळेस जरी तुम्ही बनवत असाल तरीही पसरवताना अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही. तर वरची बाजू ड्राय झाल्यानंतर ह्याला तेल लावून घेतलं आहे मी. मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पहा आता हा छान ब्राऊन रंग आला याला आणि छान भाजला गेला आहे. तर आपण फोल्ड करून घेऊया. तर अगदी मस्त रंग आला डोस्याला. यामध्ये आपण अर्धा चमचा साखर घातली, त्यामुळे मस्त ब्राऊन रंग येतो डोस्याला. तर नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट हा डोसा तयार करू शकता. चटणीबरोबर सांबारबरोबर तुम्ही सर्व करू शकता. तर ही होती आपली चौथी आणि शेवटची नाश्त्याची रेसिपी. तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न तुमचा नक्कीच सुटला असेल. तर आजच्या 4ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुम्ही या रेसिपीज कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पाहताय ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.